सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आणि मस्त चाय आणि गुड डे बिस्किट. कसला गारवा आहे आले. कसं वाटत आता कालपासून आजपर्यंत प्रवास? चाय चाय या आधी त्या एअरपोर्ट वरच आहे कधीपासून. पाणी बॉटल जिरा सोडा छाछ तर काय काल जरा म्हणजे आपल्या इथं असल्यासारखा वाटत होता, पण आज इथं लई थंडी आहे. पण कालपेक्षा लईच जास्त. इकडचं जरा क्लायमेटच चेंज आहे, लई थंड वातावरण आहे इकडचं. बघू मनालीला पोचल्यावर. आता मनालीला अजून पोचलो नाही. आज डे 2 असून सुद्धा बघू कधी पोचलो. जेवढं पैसे खर्च केलं बरं चांगला जायला भेटेल. काय कम्फर्टेबल सगळा माराला चोऱ्या होता नाही तशी. 2 जणींचा फोन चोरीला गेलं. नशिबान त्यांचं फोन भेटलं, पण काय फायदा नाही. एवढं पैसे घेतलं, काय सेफ्टी नाही काय नाही. आता आमची पोरं एवढी सतर्क झाले ना, बघा बघतो. हो ना, त्यांशी स्वारणारच नाही. 2 जणींचं गेलं भेटलं, पण गेलतो चोरीला. व्यवस्थित एसीचा बीसीचा घेतलाय, नाही प्रायव्हसी नाही, काही सिक्युरिटी नाही काय नाही. दिल्ली बोलताय दिल्ली, त्याला दिल्ली नाही आहे इनको. बघू आता आम्ही आमचं सगळं सामान जपून ठेवू. आता बघू कंटाळा आला या ट्रेनमध्ये बसून बसून. असं वाटतं कधी उतरतं. चला आता बघू नेक्स्ट स्टेशन कुठला येतं आणि उतरू. भैया कॉफी पिलाएंगे ऐसा जो बेकार न जाए आपका पैसा. वाह 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 वाह. कॉफी वाला इधर है, आपका ध्यान किधर है? आपके पास है, आपके पास है. बहुत अच्छी बात है. के लिए दूध तर आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला डॉमिनोज मधून. ये मस्त पिझ्झा खायला बसले. आमचा अजून ओपन करायचा बाकी आहे. दादा ओपन करतोय का? तर येऊ मस्त आमचा पिझ्झा इथं झाला ओपन. असं कायचा लुक आहे त्या पिझ्झाचा. तर आता फायनली आम्ही उतरले आहोत चंदीगड स्टेशनला. बघू शकताय थंडी जाम आहे इथं. बाकी काय पण बोला, आपल्या इथं रातची थंडी लागतं. इथं दिवस असो रात असो थंडीच थंडी आहे. ऊन म्हणजे यांचे तर सूर्य 4 वाजता निघलेला. चला आता बस येईल, आपल्या बसमध्ये जाऊन बसू. लई जर आहे. चला आवाजच दिला. हां तर आता पोचल्या या 2-3 बस आहे. एक बस आहे, एक बस आहे आणि एक बस आहे. अशा 3 बस आहे. त्या बसमध्ये सगळं कपल असतील. बहुतेक ही बस आमची आहे, ज्या बसमध्ये आम्ही असू. तर लगेच घेऊन सगळे पोरं आहे होती. हां भारीच आहे इथला क्लायमेट. चिमण्यात चिवचिव करतानीच त्या क्लायमेट बघा. सो आता आम्ही त्या गार्डन पोहोचल्या. वॉक गार्डन. तर बघू आता. ते तर आमच्यासोबत कोणच नाही. आता ओमकार पाटील आम्हाला गाईड करतील. जे काय असेल ते आता सगळं आमच्याकडेच आहे. सगळे आता एकाच नाव वेगळी वेगळी होतील. 3 बस होत्या. 3 बसमध्ये पब्लिक कुठे आहे काय माहीत नाही. आम्ही 7 जण आहोत. 2 जण आमच्यामध्ये अजून ॲड आहेत. तर आहे जराशी थंडी आहे. बघू पुरं ते तेवढी नाही वाटत जेवढी लोक घाबरवीत होती ना, का भटी होईल, या होईल, त्या होईल, थंडी लागल, तुम्ही टिकाव नाही निघणार. पण तसं काय नाही, काय नाही होईल. आता आम्ही आलो इथे मोमोज घ्यायला. काहीतरी वेगळंच दिसतंय.
आम्ही ऑर्डर केलंय. काय निघेल, काय ऑर्डर दिले? आणि इथे काहीतरी वेगळं खायला भेटेल कुठून आल्यावर. बाकी काय नाही, पैशांकडे आम्ही बघत नाही. आमच्या अर्धी टीम तिकडे चाय प्यायला गेले. बघा तुम्ही, गरम गरम मोमोज सर्व करल्या जातात. या बघ, फ्लेक्स फ्लेक्स, फक्त फ्लेक्स. ची अर्धी टीम कॉफी प्यायला बसले. याही कॉफी घेतली. मॅगी कॉफी आहे. गाईड आमचा गाईड. इथून पुढे हाच आम्हाला गाईड करणार आहे. हे आमचा मित्र आहेत. कॉस्टली कॉफी मिली है हमको और इतना 500 जगह है. कुछ फायदे का नहीं है. पैसा वेस्ट है. कॉफी को टेस्ट नहीं है. चव है पर महंगी है. बराबर है. वही पानी है. 80 रुपये कॉफी. मोमोज खाल्याचं तर परवडले असतं. आई शपथ. तर हे आमचं मोमोज असं काहीच आहे. आम्ही जरा डेकोरेट करायचा प्रयत्न केलाय, परंतु काही सक्सेसफुल झालं. म्हणजे आहे. आता बघू टेस्ट करून. दादा कसं वाटतंय टेस्ट? नंबर टूर्स मध्ये भेटलेले आहे. चल टेस्ट कर अनिकेत पाटील, पहिले तू. स्नॅप इम्पॉर्टंट. तर आता आम्ही पोहोचले हॉटेलला. तर आता आम्ही बसमधनं उतरल्या. कुठेतरी आणले बाबा इथेशी खायला. आता आम्ही ऑप्शन बघताव खायचा काय नक्की. KFC पण आहे, बर्गर किंग पण आहे, आणि हा काहीतरी हवेली म्हणून काहीतरी हॉटेलचं नाव आहे. हवेली आहे काहीतरी. बघू आता काहीतरी खाऊ. भूक जाम लागले. हे आपलं सगळं पार्टनर आहेत. आता नाव तर खूप मोठे मोठे नाही, इकडे. नाव- आता बघूया काय भेटतोय आतमध्ये. काय चांगला भेटेल तेच खाऊ. सस्ता असेल तो. देखो आओ कभी हवेली पे, तो तुम लोग सब लोग हवेली पे आओ. नाश्ता ये भाई खिला. आ जाओ, खिला देंगे. बघूया आतमध्ये काय भेटतंय. एवढं धुका आहे काहीच दिसत नाही. सकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतं, पण जाऊन द्या. आता काहीतरी खाऊ. चला आतमध्ये. तर आता आम्ही बर्गर किंग मध्ये घुसल्या आतमध्ये. हे ऑर्डर करतात काहीतरी. यांचं काहीतरी इथं झाले. हे व्हेजवाले आहेत, हे नॉन व्हेजवाले आहेत. आता ऑर्डर करू आणि टेबलवर बघू. चला. आपल्या मित्रांची ऑर्डर आलेली आहे. हवेली में बर्गर किंग का नाम भी नहीं पता. देखो गाइस, हम लोग पैसे बचा रहे हैं, काम कर रहे हैं. बहुत महंगा है उधर. ये अपना बर्गर किंग परवड़. 150 रुपये का आपने पनीर पकौड़ा खाया. ब्रेड पकौड़ा 150. मैं घर पे आपको एक फुल ब्रेड लेके आके एक से एक भजिया डाल के दूंगा. 150 रुपये में मेरा पूरा घर खा जाएगा. एक भजिया 150 रुपये. इनकी मासी. तर आपला ऑर्डर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. चिकन बर्गर आहे, फ्राईज आहे, कोक वगैरे. काढा काढा, फोटो काढा. अनिकेत पाटील यांचा उपास आहे, पण त्यांची नजर मात्र इथंच आहे. हे आपलं मित्र आहे, ते आपल्या सोबतच आहेत. सगळे कुर्ला कंपनी आहे. तो आप बताइए, आपको कैसा लग रहा है प्रीमियम बर्गर खा के? क्या देना चाहते हैं? अभी जस्ट बर्गर ओपन नहीं किया है, प्राइस पे ही ताव मार रहे हैं. कब तक खाएंगे ये आलू चाट? ये चीज वाला इन्होंने ओपन किया. इनको पूछे कैसा लग रहा है. आप कॉस्ट बताना चाहेंगे इसकी? 2 बर्गर मुंबई एंड फ्राइज. हाँ, एक बात बताना चाहूँगा. हमें कॉलेज में एक सर थे, अर्जुन ठाकुर करके. उन्होंने मुझे ट्वेल्थ में एक क्वेश्चन पूछा था कि मैंने पनवेल का मैकडी खाया और सिंगापुर का मैकडी खाया, दोनों का मुझे सेम लगा. क्यों लगा? क्योंकि ब्रांच एक ही है ना. क्योंकि वो मशीन में फूड बनाते हैं. उसकी वजह है कि यहाँ भी खाओ सेम ही लगेगा टेस्ट. क्या देना चाहेंगे रिव्यू आप वेज के लिए? अभी टेस्ट नहीं किया. दादा हमारे बर्गर खाने के लिए.
या खायला गुड. एक ट्राय मार, एक इसके साथ खा, फ्राइज कोक के साथ. तो हाँ गाइस देखो हम लोग न्यू इन्वेंशन किया है. या खायला. तुम किसके इंतजार में? खाने के इंतजार में. तुमको खाना बोल के बर्गर दे रहे, क्या बोलना चाह रहे? वो भी नहीं देते आपण नाही. हे जाहीर फसवणूक केलेली आहे आमच्यासोबत. बट ठीक आहे, महाराष्ट्र आमचं आहे, आपण महाराष्ट्र माणसाला सपोर्ट दिलाच पाहिजे. कल आपको लगता है खाना जैसा प्रीमियम होटलों में लेके गए वैसा खाना हमको मिलेगा? मिलना तो चाहिए. जैसे देखे हैं हमने सारे फोटोज़ और उनके वीडियोस, अच्छे ही है. अब जब तक एक्सपीरियंस नहीं करते कुछ बोल नहीं सकते. एंड में बताएंगे आपको सब कैसा. अनिकेत हॉटेलमधून निघालो. आता आमची गाडी परतीच्या प्रवासाला लागले. आता आमची गाडी डायरेक्ट मनालीला जाईल. तर भेटू पार्ट 3 मध्ये. अजून थ्रिल आणि मस्ती घेऊ. तोपर्यंत